राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा महायुती सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। मंत्र्यांचा एकमेकांची जिरवण्यामध्ये मोठा टाइम जातोय। संजय शिरसाट नेहमी म्हणतात की माझ्या मंत्रिपदामध्ये पैसे नाहीत आणि दुसरीकडे त्यांच्याच घरात पैशांची बॅग सापडते। व्हिडिओ आपण सगळ्यांनीच पाहिलाय, असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय। पुढे बोलताना त्यांनी म्हटलंय की लोकसभेचा जेव्हा निकाल लागला तेव्हा भाजप घाबरलं होतं। अजितदादांचा गट घाबरला होता, शिंदेंचा गटही घाबरला होता। भाजपनं या दोनही पक्षांचा वापर केला आणि सत्ता आल्यानंतर शिंदेंच्या पक्षाला अजितदादांच्या पक्षाला वापरून आता भाजप यांना फेकून देतंय, असंही यावेळी रोहित पवार यांनी म्हटलंय। महायुतीच्या मंत्र्यांमध्ये अंतर्गत कलह आहे। भाजप हे शिंदेंच्या मंत्र्यांचा आणि अजितदादांच्या मंत्र्यांचा कामापुरता वापर करताय। सर्व मंत्र्यांचे कारनामे बघितले तर सर्व मंत्र्यांना असं वाटतंय की आपल्याला मंत्रिमंडळातून डिच्चू मिळू शकतो, त्यामुळे ते घर भरून घेत आहेत स्वतःचं। सर्वच मंत्री भ्रष्टाचार करत आहे, गरीब आत्महत्या करतंय, हे एकमेकांची जिरवण्यात आणि कुरघोड्या करण्यातच व्यस्त आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होतंय, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय।